राज्यात 5 दिवस पाऊस. काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार. महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम असणार आहे. राज्यातील काही भागात अतिवृष्टी होणार आहे. विजांचा कडकडाट तर वादळी वारे वाहणार आहेत. 26 ते 30 जून दरम्यान राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे. 27 ते 30 जून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असणार आहे. हवामान विभागाचा जिल्हानिहाय अलर्ट बघता मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नांदेड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण व घाटमाथ्यावर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी मुंबई, ठाणे, पालघर येथे हलक्या ते मध्यम सरींसह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे 100 ते 150 मिलीमीटरपर्यंत पावसाचा अंदाज असून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. समुद्राला मोठी भरती येणार असल्यानं किनारपट्टी भागांमध्ये सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरात पुणे आणि सातारा येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट असणार आहे. कोल्हापूर व सांगलीमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव इत्यादी भागात बीड, नांदेड, हिंगोली येथे रात्रीच्या सुमारास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. धाराशिव व लातूर येथे मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, अमरावती परिसरात नागपूर, वर्धा येथे तुरळक जोरदार सरी बरसतील. चंद्रपूर व गोंदिया येथे 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाप्रमाणे वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे आणि मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव येथे नाशिक, धुळे परिसरात मध्यम व हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव येथे ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाच्या सरी बरसतील. पावसामुळे पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून पाण्याचा निचरा योग्यरित्या करावा. साठवणुकीसाठी उघड्यावर ठेवलेला शेतमाल झाकून ठेवावा. शेती कामात आवश्यकता असेल तर पावसाच्या पूर्वसंध्येचा फायदा घ्यावा असे आवाहन हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवर आणि मुंबई परिसरात समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. मोठ्या भरतीमुळे लाटांची उंची वाढू शकते. हवामान खात्यानं पुढील 2 दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला मच्छीमारांना दिला आहे.